बाळासाहेब ठाकरे सहकाऱ्यांना सवंगड्यासारखे वागवायचे। बाळासाहेबांनंतर सहकाऱ्यांना नोकर घरगड्यासारखी वागणूक दिली गेली, त्यामुळे 2.5 वर्षापूर्वी उठाव करावा लागला। साळवींच्या पक्षप्रवेशावेळी एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। आदित्य ठाकरे यांनी दिल्ली दौऱ्यामध्ये राहुल गांधी, अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली, तर दिल्लीमध्ये आदित्य ठाकरेंनी शरद पवारांची भेट न घेतल्यामुळे चर्चांना उधाण। शिंदेंच्या सत्कारावरून राऊतांनी थैथयाट केल्यानंतरही ठाकरेंचे 3 खासदार प्रतापराव जाधवांच्या स्नेहभोजनाला उपस्थित, तर संजय दिना पाटील यांचीही शिंदेंच्या सत्कार सोहळ्यामध्ये उपस्थिती। खासदारांची वज्रमूठ कायम ठेवा, आदित्य ठाकरे यांच्या खासदारांना सूचना। सूत्रांची माहिती, दिल्लीमध्ये आदित्य ठाकरेंचा पक्षाच्या खासदारांशी संवाद। हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष। हर्षवर्धन सपकाळ बुलढाण्याचे माजी आमदार, राहुल गांधींचे निकटवर्तीय अशी हर्षवर्धन सपकाळ यांची ओळख। काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची निवड। यापूर्वी विजय वडेट्टीवार यांनी राज्याच्या विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी पार पाडली आहे। 65 वर्षावरील टॅक्सी रिक्षा चालकांना निवृत्ती सन्मान योजनेअंतर्गत 10,000 मिळणार। आनंद दिघे महामंडळाच्या बैठकीत प्रताप सरनाईक यांची घोषणा। पुण्यामध्ये पीओपीची मूर्ती बनवणं अथवा विसर्जित करण्यावर बंदी। पीओपीची मूर्ती बनवल्यास कारवाई केली जाणार, पुणे महानगरपालिकेचे आदेश। मनसेच्या इशाऱ्यानंतर सारंग साठेचा पुण्यातील अतिशय निर्लज्ज कांदे पोहेचा शो रद्द। शोसाठी ज्यांनी तिकीट बुक केली होती त्यांना पैसे परत दिले जाणार अशी माहिती। 31 मार्चला देशातील सर्व बँका सुरू राहणार, ईदची सुट्टी रद्द। आरबीआयचा निर्णय, 1 एप्रिलला देशातील बँका बंद असतील।